नागपुरात वाहन चोरट्यांविरोधात हुडकेश्वर पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। अवघ्या काही दिवसात चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले। विशेष म्हणजे आरोपींनी केवळ वाहन चोरी नव्हे तर घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे केल्याचेही कबुली दिली आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे वाहन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। तरुणी खुर्द येथील रहिवासी प्रणय नेवारे यांनी आपली सुझुकी एक्सेस दुचाकी गजानन मंदिर परिसरात पार्क केली होती। मात्र काही तासानंतर ते परत आले असता दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे दिसून आलेत। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की 2 संशयित नरसाळा गावातील पाण्याच्या टाकीजवळ चोरीची वाहने विकण्याकरिता ग्राहकांचा शोध घेत आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळी धाड टाकली। यावेळी शोहेब असलम खान आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची वाहने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। तसेच यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी आणि आणखी 3 वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेत। आरोपींकडून चोरीची वाहने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दिनांक 21/5/2026 एक तक्रारदार नामे लंकेशिंदर नेवारे वय 24 वर्ष राहणार तरोडी खुर्द नागपूर यांनी तक्रार दिली की त्यांची जी मोपेड गाडी आहे ॲक्टिवा जी चोरी गेलेली आहे। त्यांच्या या तक्रारीवरून आपल्या इथे गुन्हा नोंद करण्यात आला। त्या गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत आपल्या तपास पथकाला एक गुप्त बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की 2 काही इसम आहे, त्यांच्या ताब्यात एक गाडी आहे। अशा माहितीवरून आमच्या तपास पथकाने त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडनं आपले 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। 3 वाहन चोरी आणि 2 चोरीचे, तर अशा 1,67,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्या डीबी टीमनी जप्त केलेला आहे। आणि ज्यांच्याकडनं जे आरोपी आपल्याला मिळालेले आहे त्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक मुख्य आरोपी आहे। त्याचं नाव आहे शोएब असलम खान वय 19 वर्ष राहणार न्यू माळगीनगर बेसा पॉवर हाऊस मागे पोलीस स्टेशन हुडकेश्वर। याला आपण ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि आता त्याचा PCR आपण घेत आहोत। ही जी कारवाई आहे ते माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 4 रश्मिताराव मॅडम, माननीय SCP हिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात क्राईम PI चौधरी, तपास पथकातील जे API पपिन रामटेके, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वैद्य, विजय सिन्हा, मंगेश मडावी, प्रज्वल वाणी आणि पोलीस अंमलदार नितेश कडू, पोलीस अंमलदार हिमांशू पाटील आणि पोलीस अंमलदार पांडे यांनी केलेली आहे। वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता असताना हुडकेश्वर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। आरोपींकडून आणखी अनेक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे।